नमस्कार, जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत। धानिवारी आणि धुंदलवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, आमदार विनोद निकोळे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती संदीप पावडे, सभापती प्रवीण गवळी, जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी, सतीश करबट, शैलेश करमोडा यांच्या प्रमुख उपस्थितीत डहाणू तालुक्यातील धानिवारी आणि धुंदलवाडी या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले। स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ यांच्याकडून अनेक वर्षापासून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा करण्यात आला असून गेल्या वर्षी या दोन्ही आरोग्य केंद्रांना मंजुरी मिळाली होती। त्या अनुषंगाने भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथील जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण पालघर यांनी प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून मुख्य अधिकारी तथा जिल्हा परिषद एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी पालघर यांच्या आदेशानुसार या आरोग्य केंद्रांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांना 1,43,00,000 रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। हे उपकेंद्र 6 महिन्यात बांधण्यात येणार असून येत्या जूनपर्यंत जनतेला याचा लाभ घेता येईल अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी दिली। या प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय कक्ष, औषध निर्माण अधिकारी कक्ष, स्त्री कक्ष, पुरुष कक्ष, लॅबोरेटरी, इमर्जन्सी कक्ष, कॅन्टीन अशा प्रकारे इमारत उभी राहणार आहे। परिसरातील खेड्यापाड्यातील नागरिकांना या आरोग्य केंद्राचा लाभ मिळणार आहे। धानिवारी गावाची लोकसंख्या 14,750 इतकी असून 2 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, तर धुंदलवाडी गावची लोकसंख्या 55,000 इतकी असून 11 ग्रामपंचायतीचा समावेश आहे। या भागातील ग्रामीण जनतेला याचा लाभ होऊ शकतो असे प्रतिपादन यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केले। पंचायत समिती सदस्य, सरपंच, जागा मालक, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी, ग्रामस्थ या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते। धन्यवाद।